सर्वदोषी मंथली इन्कम किती? मित्रांनो तुम्ही याच्या फंदात नको पडा. हे एवढं फसवते लोकांना, हे कोकणीचं लई फसवलाय या लोकांनी. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमच्या सोबत कॅमेरामॅन लेविस मोहारकर. तर काय म्हणणं होतं तुमचं? मी फ्रॉड आहे लवड्या तू फ्रॉड. त्या गाडीत ते फ्रॉड आहे मी. मग 2031 ला भेटतो 14 एप्रिल फसवतो तू लोकायले. ब्लॉग बनव का सांगतो तू लोकायले ठोकलीच्या? का सांगतो? ऐसा करा तसा करा, मेरे वीडियो को लाइक करे, मेरे वीडियो को शेयर करे. ये क्या है भाई, ये क्या रखा है तुम लोगों ने? ये आजपर्यंत एवढे व्हिडिओ टाकली युट्यूबवर, पण एकदा भेटणे मागितली का सबस्क्राईब करा, लाईक करा. सौरव जोशी समजलाय का फोकनीचे? नाही भाई मित्रांनो, तुम्ही याच्या फंदात पडा नको मित्रांनो. तुम्ही खरं सांगतो मी तुम्हाला, सब लपूटबाजी धंदे करत आहेत हे लोक. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. याचे बाबा काँग्रेसचे नेता आहे म्हणून सायचा उडउड करून आला. आम्ही बीजेपी वाले आहोत. तसं काय नाही, काँग्रेस बीजेपी तर काय आलं नाही. आजचा आपण पहिला प्रश्न विचारू काँग्रेसच्या नेत्याला. तर मागच्या 70 वर्षात तुम्ही देशासाठी काय केलं? नाही काय केलं काँग्रेसनं? काय केलं? मोदीने काय केलं? आता हा व्हिडिओ युट्यूबवर टाकतो, तुम्ही गाड मारतो थांब. मोदीनं काय केलं नाही. आणि मोदी याच्या आता ह्या इलेक्शन मध्ये मोदी येणार नाही. आणि तुम्ही पण मित्रांनो मोदीला वोट द्यायचे नाही म्हणजे नाही. अब की बार काँग्रेस की सरकार. एक बार एक लाईक माझ्या धुळवाटीचा व्हिडिओ पाहून आलाय. अब की बार काँग्रेस की सरकार. माईकवर बोल. अब की बार काँग्रेस की सरकार. भाई तुम्हाला रियालिटी सांगतो, याला काँग्रेसची सरकार कोण पाहिजे? कारण की याचे बाबा पडसगावचे सरपंच आहेत, ते काँग्रेसचे नेता आहेत. याच्या बाबाला कामाने भेटत बीजेपीचे आहे ना, भिकारी आहे साला पुरा. श्यामरुख साला. मित्रांनो काँग्रेस एक तर सगळ्याचे भलं होईल. सगळ्या एज्युकेशन मध्ये सगळ्या मोदीने फ्रॉड धंदे करून राहिले. मोदी सगळ्यांचा फायदा होईल असं मी म्हणत आहे. असं मीच नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. तर एक मुद्दा तुम्हाला सांगते. याचं म्हणणं आहे का केरला एज्युकेटेड लोक सर्व केरळामध्ये सगळ्यात जास्त लिटरसी रेट आहे म्हणते. सगळे एज्युकेटेड माणसं आहेत तिथे बीजेपीने येत म्हणते. आणि हा म्हणते का आपल्या इकडले मॅट लवडे आहे. मोदीने चुत्या बनवायचे धंदे केले आहे मित्रांनो. काय चुत्या बनवलं सांग बरं, एक एक्झाम्पल दे. प्रेम मंदिर बांधला. कायसाठी बांधला प्रेम मंदिर? तुझा गेलाच लवड्या. युट्यूबवर तू गेला. सॉरी, प्रेम मंदिर तसं काही नाही. प्रेम मंदिर बांधलं हे ठीक झालं. प्रेम मंदिर कुठं बांधलं? राम मंदिर बांधलं. राम मंदिर बांधलं. पुढे बोलू ना पुढे. तो भाई मी काँग्रेसच्या खिलाफ आहो. तू काँग्रेस ही बीजेपीच्या खिलाफ. तू पप्पू काय पप्पू नाही. तर तुम्ही पाहिलं असेल मोदीनं कोणाकोणासोबत कोलॅब केलाय. अंकित बयानपुरे सोबत, गेमिंग कंटेनर सोबत आहे तो कंटेंट. तिघड इंसान आहे. गेलता का लोळे? त्याला अवॉर्ड भेटला नाही काल आजच रील्सवर व्हिडिओ पाहिला आम्ही का तो पायल गेमिंग, मिथपॅट, अजून कोण होते रे त्याच्याशी भेटला तो. हा इंस्टावर आम्ही आयडिया चेक केला किती कोणाची. आणि आम्ही इथं फोकनीची बीटेक करून आलो. बीटेक आमची गाण लावणार आहे, आम्हाला माहिती आहे 4 वर्षानं. मी या सगळ्याचे सांगत असतो बीटेक करून काही फायदा नाही. फोकनीचो मरून जा सांग. मित्रांनो आम्ही काल इंस्टाग्रामवर सगळ्याचे फॉलोअर किती आहेत असे मोठे जसे क्रिकेटर लोक आहेत त्यांचे फॉलोअर चेक केले. तर आपल्याला सगळ्यात जास्त कोणाचे फॉलोअर भेटले? विराट कोहली. पण आपण MS धोनीचे फॅन आहोत. विराट कोहली आपल्याला आवडत नाही. अबे तू कोण असे लोक निवडते बे ज्याचे खिलाफ आहे लोक? नाही फोकाट. आज मुंबई आणि चेन्नईची मॅच आहे, तिथून मुंबई जिंकणार आहे. आज 14 एप्रिल आहे. तुम्हाला माहिती आहे सर, आज मुंबई आणि CSK ची मॅच आहे. CSK मुंबईला हारवते हे सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मदिन असल्यामुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही यवतमाळ सिटीत राहिल्यामुळे यवतमाळ सिटीमध्ये लय जल्लोष चालू आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त.
आणि तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर यवतमाळमध्ये येऊ शकता. कोण जत्रा लावली आहे का त्या? लई जल्लोष चालू आहे यवतमाळमध्ये आज. त्याच्यापेक्षा नागपूरला जातो ना म्हणलं असं दिसते मी. कॅमेरामॅन पुढे पुढे येऊन बोललो तू. ब्रिटिशचं लात काय 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 ब्रिटिशचे लोक दाखवून त्याले. हे पाहू शकता आमचा एक कॅमेरा. मोबाईल पाडू नको. त्या आमच्या कॅमेरामॅनचं नाव लेविस चार्ल्स आहे, कारण की त्याचे मामा इंग्लंडचे होते. तुझी कास्ट काय रे? लेविस चार्ल्स. लेविस कोकणीचे बोलते ना मला. लेविस नावाचा माणूस ओबीसी कास्ट मध्ये येते. म्हणजे सांगा ओबीसी कास्ट मध्ये किती लोक भरले आहे. इंग्लिश माणसं आहे ओबीसी कास्ट मध्ये. ओबीसी नॉट ओबीसी अदर कैटेगरी. ये दो पानी पानी मैं तो पानी पानी हो गया. कसा आवाज दी मैं तो पानी पानी हो गया. तर चला ते इंटरव्ह्यू आता काय बोलू. थँक्यू. इंटरव्ह्यू खतम. चुनाव कधी आहे? 19 एप्रिल लोकसभा. रिझल्ट कधी येणार आहे पीएमचा? पीएमच्या वेळा आहे ना चुनाव. लोकसभा चुनाव आहे 19. तो चला आज का इंटरव्यू इधर संपतो विद कैमरामैन लेविस चार्ल्स और हमारे स्पेशल गेस्ट युगल बागड़े. आप इसको इंस्टाग्राम पे फॉलो कर सकते हैं. इंस्टाग्राम की आईडी काय आहे ती? MR युगल. मिस्टर युगल. नंबर आहे काय? नाही. तर एवढं ऐकून घ्या. पुढच्या 5 वर्षात आमचं करिअर तबाह होणार आहे, कारण की बीटेक करून आम्हाला फिरा लागेल 20-25 हजाराची जॉब. लाईक अँड सबस्क्राईब. कारण की आमचा जो प्रॅक्टिकल स्किल काहीच नाही आहे. कोकणीचे यवतमाळच्या कॉलेजमध्ये काहीच शिकवत नाही ना. प्रॅक्टिकल लॅब आहे. डायरेक्ट लिहा सबमिशन घ्या. गव्हर्नमेंटच्या नावावर चुतमारी होत आहे. गव्हर्नमेंटच्या नावाने कॉलेज फर्स्ट सेमले बॅक लागले आहे. फर्स्ट सेम मध्ये सगळ्या मित्राची बॅक लागली. आता बोललो तो लई विवाद होऊन जाईल. काढून घेऊ राहते. नमन कावरे इंटरव्यू देने को आजा. ऑल क्लियर ऑल क्लियर. इधर आना जल्दी आ. ये बंदा ऑल क्लियर वाला है. देना तो छोड़. तो ये देख सकते हैं नमन कावरे इसके ऑल क्लियर है. हमने रेलवे स्टेशन पे रिजल्ट दिखा. भाई मैं तो बहुत खुश हुआ. रो भी दिया, लेकिन इसके लिए बहुत बुरा भाई बहुत इमोशनल हो गए थे. तो चला आज का ब्लॉग यही खत्म करते. बाय. काय कैमरा नामचं नाव काय? लेविस चार्ल्स. और आज के हमारे सबसे महंगे इन्फ्लुएंसर मिस्टर युगल बागड़े. आप इनको इंस्टाग्राम पे फॉलो कर सकते हैं. करूँ बन. जय हिंद दोस्तों.